रायगड किल्ल्यावरती रोपवे कंपनीने एक हॉटेल उभारले. हॉटेल आज हॉटेल उभं राहिले, उद्या 5 स्टार हॉटेल उभे राहील, डान्स बार उभे राहतील, किल्ले भाड्याने देतील. मागे ह्या सरकारचा उपद्व्याप होताच की, याच भाजप सरकारचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय या सरकारने घेतला होता. त्याला विरोध झाला म्हणून त्या गोष्टी थांबल्या. कशी काय मला लाज वाटत नाही रे या सगळ्या गोष्टी करताना. 2014 साली नरेंद्र मोदींनी मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये जलपूजन केलं होतं. कशासाठी? शिवस्मारकासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती भव्य दिव्य स्मारक उभं करण्यासाठी जलपूजन केलं होतं 2014 साली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा थोडा उंच असा तो पुतळा महाराजांचा होणार होता. का नाही झाला? म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती मराठी माणसाची मतं मिळावी म्हणून महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागणार. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा देखील राहिला, पण मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम देखील सुरू नाही झालं. पण रायगड किल्ला, तिथे हॉटेल बांधण्याची परवानगी दिली कोणी? मागे राजगड किल्ल्यावरती आपल्या काही मावळ्यांनी शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभं केलं होतं. ते स्मारक या सरकारने काढलं का? म्हणजे पुरातत्व विभागाने काढलं का? तर परवानगी नव्हती म्हणून. परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही स्मारक काढताय. ज्या महाराजांचे ते गडकिल्ले, त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी तुम्हाला परवानगी लागते. बरं, उभारलं त्यांनी, ते पण काय वाईट होतं त्याच्यामध्ये? द्यायची होती परवानगी, पाडायची काय गरज होती? दिली असती परवानगी, काय बिघडलं असतं? मग मला सांगा, जर हॉटेल उभारलं त्याला कोणी परवानगी दिली, ते का नाही पाडलं गेलं? कोणाला विचारून उभं केलं? लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या जरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं ना, ते रयतेसाठी उभं केलं. जे गडकिल्ले उभे केले ना, त्या गडकिल्ल्यांनी महाराष्ट्राचं स्वराज्याचं रक्षण केलं. त्या गडकिल्ल्यांची वाट लागू देऊ नका रे, जरा त्याची काळजी घ्या. सत्ता तुमच्या हातात आहे, गडकिल्ले संवर्धित राहिले पाहिजे, याच्यासाठी काहीतरी काम करा. त्या गडकिल्ल्यांवरती आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलंय. कशासाठी? स्वराज्यासाठी, रयतेसाठी, येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी. त्यांनी तेव्हा रक्त सांडलं, लढले, म्हणून आज आपण सर्वजण सुखाचं जीवन जगतोय. महाराष्ट्र आज अबाधित आहे, हिंदुस्थान ताठ मानेने उभा आहे. त्या मराठ्यांनी अटके फार झेंडे रोवले. म्हणजे पाकिस्तानामध्ये अटक नावाचा किल्ला आहे ना, तिथपर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले, तिथपर्यंतचा प्रदेश मराठ्यांनी जिंकला. अहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपुला, ही घोषणा त्यावेळेला दिली गेली होती. शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे रे. ज्या महाराजांच्या नावावर तुम्ही मतं मागता, हे सगळं बघून महाराज काय विचार करत असतील?